कविप्रावी शो यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो. आणि हो, एकच तुकाराम या माझ्या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व रसिकजनांचा मी खूप खूप आभारी आहे. म्हणजे एका प्रामाणिक अधिकाऱ्याचं मी मनापासून कौतुक केलं आणि त्या कौतुकास तुम्ही सगळ्या लोकांनी मनापासून प्रतिसाद दिला. अर्थात ही जी काही दहशत आहे आपल्या मुंडे साहेबांची, फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन कमिशनर म्हणून त्यांनी सूत्र हाती घेतली आणि 3 दिवसात असा काही धडाका लावला की सगळ्यांची बोटं तोंडात गेली आहेत. जी लोकं या अशा अपप्रकारांना पाठिंबा देत देत जगत होती, जी लोकं आपली उखळं पांढरी करून घेत जगत होती, जे अधिकारी पूर्वी कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेण्यास धजावत नव्हते. अर्थात ते धारिष्ट न करण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. प्रत्येक अधिकारी करप्टच होता असंही मला म्हणायचं नाही आहे. ज्याचं त्याला माहिती, पण या तुकाराम मुंडेंच्या स्टाईलनी तुम्हाला का काम करणं जमलं नाही हा प्रश्न अनुत्तरित राहतो. आज एवढं सगळं महाराष्ट्रभर धाडी झाल्या, 73 ते 74 लाखाचा माल जप्त झाला, 25 FIR झाले, तरीसुद्धा काही लोक निर्ढावलेले असतात हे सिद्ध केलं आहे जळगावमधल्या सोमनाथ माळी यांनी. म्हणजे प्रशासनाची कोणत्याही प्रकारे कुठल्याही कायद्याची मला काही देणं घेणं नाही, कोणतीही जरब माझ्या मनावर नाही, मी कोणत्याही कायद्याला घाबरत नाही. मी कोणताही अधिकारी आला तरी माझी काळी कामं ती चालूच ठेवणार, अशा प्रवृत्तीने हा सोमनाथ माळी दुधामध्ये भेसळ करतच होता. बरं, एवढं घडल्यानंतर निर्ढावले पण इतकंच नाही आहे. ऑलरेडी एक केस आपल्या अंगावर आहे, फूड अँड ड्रग्ज या डिपार्टमेंटनी टाकलेली केस. एक FIR आपल्यावर आहे, ती केस प्रलंबित आहे. असं असतानासुद्धा त्याच पद्धतीचा गुन्हा अव्याहतपणे सुरू ठेवणं म्हणजे किती निर्लज्जपणाचा कळस आहे. काय केलं या सोमनाथ माळींनी जळगाव जिल्ह्यामध्ये? काय केलं? जे काही त्याच्या गोठ्यातलं दूध संकलन केंद्रात जात होतं, त्याच्या गोठ्याच्या आसपासच्या खोलीमध्ये तो एक विचित्र कारभार करत होता. हे दूध संकलन केंद्रात जाण्याच्या पूर्वी प्रत्येक 20 लिटरच्या कॅनमध्ये तो काहीतरी भेसळ करत होता असा संशय बळावला होता. संकलन केंद्रामध्ये कदाचित प्रत्येक दुधातलं फॅट मोजलं जातं, एक मशीन असतं, त्याप्रमाणे कदाचित त्यांना भाव मिळत असावा. हे फॅट कसं वाढवता येईल, पातळ दूध घट्ट कसं दिसेल, याच्यासाठी हा खटाटोप सोमनाथ माळी अव्याहतपणे करत होता. तो कशा पद्धतीने ही भेसळ करायचा याचीसुद्धा माहिती या फूड अँड ड्रग्सच्या अधिकाऱ्यांनी त्याला प्रॅक्टिकल करायला लावून, ती जणू काही एखादी रेसिपी आहे अशा पद्धतीने त्याला ते करायला लावलं आणि त्याची माहिती घेतली. कधीपासून तो हे करतोय, ते दूध संकलन केंद्रातून कुठे कुठे वाटप झालं, आता हा मोठा संशोधनाचा विषय आहे. बरं, याची एकच 20 लिटरची कॅन तिथे जात होती का? नाही. असं तो शेकडो लिटर दूध रोज त्या संकलन केंद्रात देत होता. काही शेकडो लिटर दूध तो स्वतः रतीब घालायचा. म्हणजे किती लोकांच्या जीवाशी हा खेळ कधीपासून सुरू आहे हे आता सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळं काही निष्पन्न होईल. पण मला मोठं कौतुक वाटतं या सोमनाथचं की याला ना कायद्याचा धाक, ना एक अधिकारी आला आहे त्याने महाराष्ट्रभर धाडी सुरू केल्या आहेत, त्या अधिकाऱ्याचं नाव आज कुणाला माहीत नाही असं नाही. इतका कडक अधिकारी जेव्हा आपल्या या खात्याच्या मोठ्या पदावर बसलेला आहे, त्याचीसुद्धा या माणसाला दहशत नाही वाटत. म्हणजे किती निर्ढावलेली माणसं या जगात आहेत. मग अशी किती सोमनाथ या महाराष्ट्रात आहेत.
असे किती सोमनाथ या संपूर्ण भारत देशामध्ये असतील याचा विचार केला तरीही मन सुन्न होतं. आता काय केलं त्याने? भेसळ कशा पद्धतीने केली आणि ती भेसळ आपल्या दुधामध्ये असू शकते का हे तपासण्यासाठी लोकांनी थोडासा पुढाकार घ्यावा, त्यांना माहिती असावी म्हणून मी थोडंसं नमूद करतो आहे. फूड अँड ड्रग्सच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा छापा मारला तेव्हा 20-20 लिटरच्या काही कॅन त्याच्या त्या गोठ्याच्या बाजूच्या खोलीत त्यांना मिळून आल्या. ज्या पद्धतीने त्यांना संशय होता की दुधामध्ये फॅट्स वाढण्यासाठी हा जो कोणी एक XYZ गवळी आहे, जो दुधाची रतीप पण टाकतो आणि संकलन केंद्रातसुद्धा दूध देऊन पैसा कमवतो आहे, तो काय करतो आहे, त्यांना जे काही माहिती होती त्या अनुषंगाने त्यांनी तपास चालू केला. सॅम्पल घेतलं आणि सॅम्पलमध्ये त्यांना संशय बळावला आणि मग त्याच्याकडूनच माहिती घेऊन कशा पद्धतीने तो मिक्स करायचा मग त्यांनी दाखवलं करून. काय केलं त्यांनी? एका डब्यात पाम तेल घेतलं, एका पातेल्यात दूध घेतलं, त्या पाम तेलातलं अर्धा लिटर फक्त पाम तेल बाजूला काढलं एका भांड्यात आणि त्याच्यामध्ये 700 मिलीलिटर दूध, गाईचं दूध त्याच्या गोठ्यातलं, ते मिक्स केलं आणि हे सगळं द्रावण म्हणजे पाम तेल अधिक हे 700 ml दूध ह्या ज्या मिक्सरमध्ये व्यवस्थित एकमेकांमध्ये मिसळलं जाईल, थोडा वेळ ते मिक्सरमध्ये फिरवलं. ते फिरवलेलं मिश्रण बाहेर काढून तेवढंच मिश्रण एका 20 लिटरच्या कॅनमध्ये मिसळत गेला तो. म्हणजे प्रत्येक 20 लिटर कॅनला अर्धा लिटर पाम तेल, 700 ml दूध, मिक्सरमधनं ते मस्त एकरूप करणं, एकजीव करणं आणि ते तयार झालेलं द्रावण प्रत्येक 20 लिटरच्या कॅनमध्ये अशाच पद्धतीने टाकत राहणं, कॅन व्यवस्थित हलवणं आणि नंतरच ती संकलन केंद्रात ती कॅन पाठवणं. अशा 20 लिटरच्या जवळपास 8-10 कॅन तो असं मिक्स करून पाठवत होता. नॅचरली त्याला जास्त भाव मिळायचा. दुधामध्ये फॅट त्या मशीनमध्ये जास्त दिसायचे. दूध जे पातळ असायचं ते घट्ट दिसायला लागलं. थोडा त्याला या व्यापारामध्ये वर्षानुवर्ष थोडा थोडा करत मस्त फायदा तो कमवत होता. आपण किती लोकांच्या आरोग्याशी खेळतो आहे, आपण किती लोकांना कॅन्सरच्या मार्गावर नेऊन सोडतो आहे, आपण किती लोकांच्या कुटुंबामध्ये हा कॅन्सर त्याचा शिरकाव होण्यासाठी कारणीभूत ठरतो आहे याची त्याला कल्पना नव्हती असं नाही आहे. त्याला विचारलं खाजगीत समजा की काय रे सोमनाथ, याच्यातलंच दूध तू घरात पितोस का? तुझ्या घरच्या बछड्यांना हेच दुधाची तू काही पदार्थ करून खाऊ घालतोस का? याचीच तू चहा कॉफी पितोस का? येणाऱ्या पाहुण्यांना असंच मिक्स केलेल्या दुधाचं करतो का? तर त्याचं उत्तर येईल, नाही, एवढा का मी वेडा आहे का? हेच उत्तर येणार त्याचं. म्हणजे हा दुधाचा व्यवसाय करणारा गवळी जर अशा पद्धतीने भेसळ करत राहील तर मग देशातली कानाकोपऱ्यातली प्रत्येक वेळची ही दुधातली भेसळ कशी हुडकून काढायची? तिथे एकच तुकाराम मुंडे साहेब पुरतील का? प्रामाणिक अधिकाऱ्यांचा एखादा जथ्था 20-25 लोकांचा तो पुरेल का? नाही पुरणार. म्हणजेच कुठे ना कुठेतरी ही सतसत विवेकबुद्धी आणि कायद्याची जरब, एक कायदा जर कडक असेल तर माणूस त्या वाटेला फिरकायला थोडा तरी घाबरतो. असं काहीतरी झालं पाहिजे आणि फूड अँड ड्रग्सच्या कायद्यामध्ये कुठेतरी हा आमूलाग्र बदल घडला पाहिजे. शिक्षा वाढली पाहिजे. जामीन जे सहज होतात ते झाले नाही पाहिजेत. आता केली आहे, सोमनाथवर कारवाई केली आहे. आता अधिकारी सांगत आहेत त्याचा पहिला बेल आहे, तो बेलसुद्धा आम्ही रद्द करण्याची मागणी करू वगैरे वगैरे. पण असं आहे ना की कॅन्सर 4th स्टेजला आल्यावर केमोथेरपी केली आम्ही असं सांगण्यात काही जास्त मर्दुमकी नाही आहे ना. उदाहरण देतो आहे मी. त्याच पद्धतीने पूर्ण भारतभर असे किती सोमनाथ आहेत हे एकदा छडा लावलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या लोकांचं आरोग्य, येणारी पिढी आपल्याला सक्षम बनवायची असेल, ती सक्षम राहावी असं वाटत असेल तर कुठेतरी या बाबतीत कडक धोरण प्रशासनाने अवलंबलं पाहिजे. याचसाठी हा व्हिडिओ. चला सावध राहूयात. आपल्याकडे येणारं दूध हे अशा कुठल्या तरी सोमनाथकडून येतं आहे का याचीसुद्धा थोडीशी बारकाईने चौकशी करायला सुरुवात करूया.
जय हिंद, जय भारत.